बरेच जण अस्तरच्या ब्लाऊजला लूप पट्टी जी असते ती अस्तरच्या कपड्याची लावतात, परंतु मी तशी लावत नाही. मी कशी लावणार आहे ते आता तुम्हाला पुढे दाखवणारच आहे. परंतु हुकलूक पट्टी लावायच्या आधी पहिल्यांदा आपल्याला हे चेक करून घ्यावं लागतं, या आपल्या दोन्ही बाजू बरोबर आहेत ना. आता हा 4 टक्सचा ब्लाऊज आहे, तर त्यावेळेला इथे खाली तर चेक करायचं, इथे वर पण चेक करायचं. इथे वर कुठे कमी जास्त असेल तर ते कट करून टाकायचं आणि हे दोन्ही टक्स समोरासमोर येतील असं बघायचं. कटोरी ब्लाऊज असेल तर हा प्रॉब्लेम येत नाही. आता हुकलूकचा जेव्हा ब्लाऊज असतो त्यावेळेला वाढीव पट्टी म्हणजे एक्स्ट्राची जी पट्टी असते ती डाव्या बाजूला येते आणि हुकची जी पट्टी असते ती आतमध्ये दुमडली जाते. परंतु हे काज बटन पट्टीचं ब्लाऊज आहे, म्हणजे याला बटणं लावायची आहेत आणि या बाजूला काजं करायची आहेत. मग अशा वेळेला वाढीव पट्टी म्हणजे एक्स्ट्रा पट्टी जी असते ती उजव्या बाजूला लावली जाते, कारण तिथे बटणं येतात, आणि काज पट्टी जी असते ती डाव्या बाजूला येते. हुकलूकच्या बाबतीत हे बरोबर उलटं होतं, वाढीव पट्टी उजव्या बाजूला आणि दुसरी पट्टी या बाजूला. आता या ब्लाऊजला मी आधी पहिली बटन पट्टी लावणार आहे, म्हणजेच वाढीव पट्टी लावणार आहे. तर ती मी कशी लावणार आहे ते बघा. मेन कपड्याची एक पट्टी घ्यायची आणि त्याच्यावर साधारण 1.5 ते 2 इंचाची अस्तरच्या कपड्याची पट्टी घ्यायची. ती अशी बरोबर मधोमध ठेवायची आणि त्याला एका बाजूने टीप मारून टाकायची. हे बघा, ही 2.25 इंचाची आहे, तर एवढी आपल्याला काही लागणार नाहीये, ही थोडीशी आपण कमी करून घेऊ. आता ही याच्यावर ठेवायची आणि या बाजूनी याला एक असे म्हणजे मेन कपडा जो आहे तो याच्यावर असा दुमडायचा आणि याला एक इथे टीप मारून घ्यायची. फक्त ठेवताना ही अस्तरची पट्टी सरळ आहे, याची मात्र आपल्याला दक्षता घ्यावी लागते. आणि हे इथे ठेवून याच्यावर एक टीप मारून घ्यायची. म्हणजे काय होतं, ही आतली जी अस्तरची पट्टी आहे ती सिक्युअर होते. ही अशी लावून झाल्यानंतर हा एक्स्ट्रा जो कपडा आहे मेन कपड्याचा तो कापून टाकायचा. मेन कपड्याचा एक्स्ट्राचा कपडा मी कापून टाकला. आता ही पट्टी इथे अशी ठेवायची, ब्लाऊज सुलट आणि ही त्याच्यावर उलट, म्हणजे उलट दोन्ही याच्या सुलट बाजू एकमेकांवर येतील हे बघायचं. आणि इथे साधारण 1.5 ते 1 इंचाचं अंतर वरती सोडून द्यायचं आणि याला इथे असं जोडून घ्यायचं. इथे त्याला टीप मारून घ्यायची. खाली पण तेवढंच साधारण अंतर आपलं राहिलं पाहिजे, हे पण बघायचं. आता याच्यावर एक अशी दाबटीप देऊन घ्यायची. हे असं झाल्यानंतर हे बरोबर इथे असं ठेवायचं आणि इथे बरोबर याच्या बाजूनी इथे असं मार्किंग करून घ्यायचं. आणि इथे एक टीप मारून टाकायची. हे एक्स्ट्रा जे आहे ते कापून टाकायचं. आता हे बरोबर असं उलटं करायचं. हे असं एखाद्या टोकदार वस्तूच्या सहाय्याने हे असं टोक व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचं आणि इथे एक त्याला सरळ टीप देऊन टाकायची अशी.
हे इकडनं दिली तरी चालते, म्हणजे हे अंतर आपलं सारखं आलंय की नाही आपल्याला समजतं. हे बघा, अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि खूप छान पद्धतीने आता आपली ही बटन पट्टी तयार झाली. जर हुकलूकचं ब्लाऊज असतं तर ही पट्टी इकडे आली असती आणि ती पण अशीच लावता येते, म्हणजे ती अशीच लावायची. खरं अशी लावली तरच ती छान दिसते. आता हे इथे असं येईल. आता ही आपली काचपट्टी आहे, तर इथे आपल्याला एक वेगळी पट्टी लावायला लागणार आहे. ती साधारण, आता हे काच करायचे असल्यामुळे ही पट्टी थोडीशी रुंद घ्यावी लागते, परंतु हुक्स करायचे असले तर याची रुंदी अजून थोडीशी कमी केली तरी चालेल. आणि ही मात्र अस्तरचीच पट्टी आपल्याला इथे लावायची आहे आणि तिथे पण असंच करायचं. थोडंसं इकडे हे असं जास्त ठेवायचं, खाली थोडंसं, खाली साधारण अर्धा इंच आणि वर साधारण अर्धा ते पाऊण इंच, आणि याला ही टीप मारून घ्यायची, म्हणजे हे याला जोडून घ्यायची ही पट्टी वरून. हे सुलट आहे, त्या सुलट बाजूनी ही पट्टी जोडून घ्यायची. कुठेही न ताणता हलक्या हाताने ही पट्टी याला जोडून घ्यायची. इथे काठ असल्यामुळे आता मी इथे दुमडपट्टी घातलेली नाही, परंतु इथे जर काठ नसतील तर इथे पण त्याला एक अशी दुमड आधी घालून घ्यायची असते. आता हे झाल्यानंतर याच्यावर एक दाबटीप मारून घ्यायची आणि ही पट्टी उलटवायची आणि दाबटीप मारताना मात्र हे इथे असं करून घ्यायचं. हे बघा, हे असं. इथे तुम्हाला टीप हवी तर तुम्ही टीप मारली तरी चालेल, नाही टीप मारली तरी हे इथे जरा थोडंसं असं प्रेस करून घ्यायचं नाखाने आणि दाबटीप मारायची. ही दाबटीप मारल्यानंतर ही पट्टी इथे अशी व्यवस्थित उलटवून घ्यायची आणि त्याला तुम्ही इस्त्री वाटलं तर इस्त्री करून घेऊ शकता, परंतु इस्त्री जर करायची नसेल तर एक सोपी पद्धत तुम्हाला दाखवते. हे बरोबर असं पकडायचं इथे आणि इथे हे मशीनवर असं जरा घासून घ्यायचं. आणि हे झाल्यानंतर इथून त्याला टीप मारायची. हे बघा, हे जोडल्यानंतर असं थोडंसं तिरकं येतं म्हणून ते एक्स्ट्रा ठेवायचं असतं. आता हे कट करून घ्यायचं आणि त्यानंतर मग कुठे दोरे बिरे असतील तर ते सुद्धा व्यवस्थित कापून घ्यायचे. हे बघा, हे बघा किती फिनिशिंग सहित ही काज बटन पट्टी आपली आता लावून झाली. इथे तुम्ही बघू शकता याचं फिनिशिंग आणि याचं फिनिशिंग. हे बघा,
आता हे झाल्यानंतर मग तुम्हाला ब्लाऊजची पुढची प्रोसिजर करायची आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.